हाय, आय एम विद्या फ्रॉम विद्याज ब्युटी स्टुडंट अकॅडमी, नवीन पनवेल सेक्टर 4 इथून. सो माझ्यासमोर तुम्ही ही बघत आहात, ही जी मशीन आहे हिचं नाव आहे हायड्रा फेशियल. हायड्रा मशीन आहे. तर हायड्रा मशीन ही हल्ली फेशियलमध्ये खूप सगळीकडे तिचा खूप जास्त वापर होतो. हायड्रा फेशियलचं ट्रेंड आहे आणि फक्त होत आहे काय ना, की त्याच्या प्राईसचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे अगदी कुणी 1200ला पण कुणी हायड्रा फेशियल मशीन हायड्रा फेशियल करून देत आहे, कुणी 1500लाही करून देत आहे. तर हे सगळं नेमकं काय चालू आहे? तर मला वाटतं ह्या मशीन माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ह्या मशीन बद्दलची पूर्ण माहिती मिळणार आहे. ए टू झेड माहिती मी तुम्हाला देणार आहे की मशीन काय आहे, प्राइस कमी का घेतली जाते आणि जास्त का घेतली जाते, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला देणार आहे. सो आता तुम्ही बघा, मी ही मशीन, ही वायर आहे, मी आता ही वायर, ही मशीन इथे मी जॉईन करत आहे, लावत आहे. ओके, तो अशा रीतीने इथून मी पहिलं बटन ऑन केलेलं आहे मशीनचं. त्यानंतर इथे मशीनचं दुसरं बटन असतं, दिसतंय ना प्रॉपर हे. तर मी दुसरं मशीन बटन ऑन करत आहे. ओके, आता दुसरं मशीन ऑन केल्यानंतर तुम्ही बघता हे सगळे टूल्स चालू झालेले आहेत. आता याच्यानंतर काय होतं की आपल्याला काम करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये किती टूल्स आहेत. तर ह्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा पद्धतीने ही 14-1 मशीन आहे. अशा पद्धतीने ही जी मशीन आहे हिला 14-1 म्हटलं जातं. अतिशय पॉवर अशी मशीन आहे. ह्याचे व्हॅक्यूम वगैरे खूप जास्त चांगल्या रीतीने काम करतात. आता गंमत काय होते ना, की जेव्हा तुमची फेशियल करायला घेतो, तर फेशियल करताना सगळ्यात पहिलं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, कारण स्किनला प्रेप करणं हा खूप महत्वाचा भाग आहे. तर आता होतं काय की ही 14-1 मशीन, जसे तुम्हाला मी आता टूल्स दाखवले, तर प्रत्येकाची फेशियल करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. जरुरी नाही की मशीनमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा, कारण तुम्हाला AMP म्हणजे स्किनची अॅनाटॉमी फिजिओलॉजी तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ॲज अ आय एम इंटरनॅशनल एज्युकेटेड आणि ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट मला स्किनला प्रेप करणं हे खूप गरजेचं आहे. कारण मशीन हे टूल्स खूप जास्त आहेत, म्हणून जसे तसे सगळे टूल्स उचलले आणि स्किनवरती वापरले असं होत नाही. स्किन कशी आहे, सेन्सिटिव्ह आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, डिहायड्रेट आहे, पिगमेंटेड आहे, पॅची आहे, अनइव्हन स्किन टोन आहे, खूप जास्त टॅनिंग आहे, हे सगळे स्किनचे प्रकारापेक्षा जास्त आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन त्याच्यानंतर स्किनला प्रेप केल्यानंतर मग हे मशीन्स वापरली जाते. आता याच्यामध्ये पहिला आहे हा फॉग. ओके, ह्याने फोम तयार होतो, हे क्लिन्झरसाठी वापरलं जातं. मी आता पुन्हा तेच सांगते आहे की स्किनला प्रेप करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. कोणीतरी हे डायरेक्टही वापरू शकतं, काही ब्युटिशियन हे डायरेक्टही वापरू शकतात, तेही काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु माझी पद्धत थोडी वेगळी आहे. ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट आय एम युझिंग द डिफरंट टेक्निक फ्रॉम द अदर ब्युटिशियन बिकॉज आय हॅव द एक्सपिरियन्स लास्ट 20 इयर्स. सो त्या पद्धतीने त्यानंतर हे सेक्शन आहे, हे सेक्शन पण स्किनवरती वापरलं जातं. आता गंमत इथे याच्यासाठी फार वेळ नाहीये, तर मी हे सेक्शन तरी पण तुम्हाला मी हे फोमचं पण दाखवते. आता हा आईस हेड आहे. वेअर इज इट गॉन? हा, इथे आहे, सॉरी. तर ह्याला बबल पेन म्हटलं जातं ना. आता मी ह्याला इंटर केला. इंटर केल्यानंतर इथे बघा हा टाइम येतोय. किती व्यवस्थित घे टाइम. हे टाइम येत आहे 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट, 30 मिनिट. तर तुम्हाला हा टाइम सेट कर. साधारण 1 मिनिट पण ह्याला खूप होतो, कारण हा खूप जास्त ह्याच्यातनं फॉर्म बाहेर येतो आणि स्किनवरती पसरायला पण साधारण 25 ते 30 सेकंद लागतात. तर तुम्ही कशावरती ठेवू शकता 1 मिनिट, 5 मिनिट, ते तुमच्यावरती आहे. तुम्ही कुठलं त्याच्यामध्ये प्रोडक्ट वापरता, हेही खूप महत्वाचा भाग आहे. तर हे टायमिंग दिलेलं आहे, तर टाईमनुसार आपल्याला काम करावं लागतं. आणि पुन्हा तेच की स्किन ॲज अ इट्स डिपेंड ऑन द युअर स्किन टाईम. ओके, त्यानंतर आता हा टूल्स मी ठेवला. त्यानंतर मी सेक्शन घेतला. समजा स्किन क्लीन झाल्यानंतर मी हा सेक्शन कप घेतलेला आहे. आता ह्याचं पण तुम्ही टायमिंग बघू शकता. आता हा सेक्शन पेन आहे. आता मी इथे एंटर केलं, तर सेक्शन पण पेनचं सुद्धा टाइम येतं. 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिटं, 30 मिनिटं, अशा पद्धतीने ह्यांचा टाइम आहे. त्याच व्यतिरिक्त इथं जे खाली ह्या बॉटल्स दिसलेल्या आहेत, इकडे खाली कर बाळा, हे सिरम्स आहेत. आता हे 3 सिरमच्या बाटल्या आहेत आणि एक आहे फोम आहे.
ओके. आता ह्याच्या 3 सिरमच्या बाटल्या आहेत ना, ह्या वेगवेगळ्या सिरम्स आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, आणि ते सिरम वेगवेगळ्या स्किनसाठी वापरलं जातं. तर जेव्हा हा सेक्शन पेन आहे, हा दिसतोय ना विद्या बरोबर, हा जो सेक्शन पेन आहे हा कमसे कम तुम्हाला 5 मिनिट तरी स्किनवरती वापरणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे तो प्रॉपरपणे स्किनला एक्सपोर्ट करतो, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करतो असं म्हणू शकते. स्किनची डस्ट काढण्यात, स्किनला डीप क्लिन्झिंग करण्यात हा सेक्शन पेन, आणि या व्यतिरिक्त स्किनला हायड्रेट पण करतो. अशी दोन्ही तिन्ही कामं एकसाथ हा पेन करतो. तर त्यासाठी हे टायमिंग आहे 5 मिनिटं. तर त्याच्या पद्धतीने तुम्हाला वापरायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुमचं स्क्रब वगैरे जे काय आहे, त्यानंतर हा आहे तुमचा एक्स्ट्रॅक्टर, किंवा ह्याचा पण तुम्हाला मी टाइम देते. इथे काय लिहिलंय, शॉवेल निफ, म्हणजे नाईफ म्हणजे पेन आहे. एनिवे, आता ह्याला पण जेव्हा आपण एंटर करू, तर याचं बघा, ह्याचं पण टाइम दिलेला आहे, आणि त्याच पद्धतीने इथं इंटेन्सिटी दिलेली आहे. इंटेन्सिटी तुम्ही 1 वर ठेवू शकता, 2 वर ठेवू शकता. तसंच तुम्ही टाइम किती ठेवायचं हे अगेन सेम डिपेंड ऑन युअर स्किन टाईप. कुणाला खूप जास्त स्किनला जर ब्लॅकेट्स असतील, व्हाईटेड्स असतील, तर ते तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी हा जो नाईफ आहे किंवा हा जो एक्स्ट्रॅक्टर आहे, हा ही कमीत कमी 5 मिनिटं तुमच्या स्किनवरती वापरला जातो. ओके. तर याची मगाशी आपण 5 मिनिटं बघितली, आता याची 5 मिनिटं आहेत. यानंतर तुम्हाला वापरायचं आहे की तुम्हाला, आता तुम्ही नंतर काय करता हा नंतरचा प्रश्न. आता मी इथे फार डिटेल सांगत नाही, परंतु आता जसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, त्यानंतर आता आपण 3 स्टूल बघितले, 1 2 3 स्टूल बघितले. आता त्यानंतर आहे, समजा आता आपण काय वापरायचं, तर प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रोडक्ट वापरू शकतो. आता हा आहे अल्ट्रासाऊंड. आता इथे पुन्हा बघा तुम्ही, कम नियर फेशियल अल्ट्रासाऊंड बघा, इथे फेशियल अल्ट्रासाऊंड आलेलं आहे. तर हे अल्ट्रासाऊंड आता पुन्हा आपण एंटर केल्यानंतर याचीही इंटेन्सिटी येते बघा, 1 2 3 4 आणि 5 ह्याची इंटेन्सिटी तेवढी आहे. आणि टायमिंग बघा, 1 मिनिट आहे, 5 मिनिटं आहे, 10 मिनिटं, 20 मिनिटं आणि 30 मिनिटं. ओके. तर हे ह्याचं टाइम आहे. ओके. तर आता गंमत अशी आहे की आता हा अल्ट्रासाऊंड आहे. अल्ट्रासाऊंडचं काम काय असतं, की जे प्रोडक्ट्स आहेत ते स्किनमध्ये चांगल्या रीतीने पॅनेट्रेट करणं. मग तुम्ही सिरम वापरा, इतर काय व्हायटॅमिन सीच्या कॅप्सूल्स असतात, व्हायटॅमिन ई आहे. प्रत्येक स्किनची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. त्या स्किन टाईपनुसारच तुम्हाला प्रोडक्ट वापरणं आहे. पहिली गोष्ट. आता हा जो टूल्स आहे ना, मी तर शक्यतो 10 मिनिटं वापरते. खरं तर इट्स अ सिक्रेट ऑफ माय सर्व्हिसेस, बट स्टील आय एम ट्राइंग टू से समथिंग अबाउट डिटेल्स अबाउट द प्रोडक्ट, अबाउट द मशीन्स. सो अल्ट्रासॉनिक हा 5 मिनिटं फक्त चेहऱ्यावरती वापरून आपल्याला हवा तो जो रिझल्ट आहे ना, तो येत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी नेहमी बोलते की 20 वर्षापासून ह्या ब्युटी इंडस्ट्रीमध्ये आहे, त्यामुळे खूप चांगला अनुभव आहे. तर अल्ट्रासाऊंड जर तुमच्या कमीत कमी चेहऱ्यावरती, इथं जसं टाइम दिलेलंच आहे, 10 मिनिटं सेट करणं गरजेचं आहे. ओके. तर ह्याची 10 मिनिटं झाली. त्यानंतर हा आहे याचे पण तुम्हाला टाइम दाखवते मी, अल्ट्रासाऊंड ऑफ द आईज, म्हणजे हा आहे तो डोळ्यांचा अल्ट्रासाऊंड आहे. ओके. आता ह्याचे पण बघा, ह्याला पण एंटर केल्यानंतर याची पण टायमिंग येते, इंटेन्सिटी येते 1 2 3 4 5, आणि टाइम आहे 1 मिनिटं 5 मिनिटं. साहजिक आहे, ज्या नॉर्मल आईज आहे माझ्यासारख्या, देर इज नो अंडर डार्क सर्कल, तर आय कॅन यूज इट फॉर द 5 मिनिट्स फॉर द ऑन माय स्किन. पण सर्वांनाच असं चालत नाही. बहुतेक महिलांना अंडर डार्क सर्कल्स असतात, तर त्यावेळेस त्याचं टायमिंग त्याच्यावरती डिपेंड आहे की स्किनच्या खाली, डोळ्यांच्या खाली किती काळी वर्तुळ आहेत, तर त्याच्यावरती हे वापरणं डिपेंड आहे. ओके. कमीत कमी 5 मिनिटं तर वापरणंच आहे. अगदी काही थोडंसं फिरवणार का, जादू करणार का, नाही, व्यवस्थित ते वापरणं आहे. त्यानंतर आहे हा लिफ्टिंग नोड आहे. आणि बघा, प्रत्येकाचं मी तुम्हाला जाणून बुजून दाखवत आहे. आता लिफ्टिंग मध्ये जरी आपण गेलो, हा बघा लिफ्टिंग हेड आहे, ह्याला एंटर केलं तर ह्याची पण इंटेन्सिटी, म्हणजे आता मी पुन्हा ह्या सगळ्यांच्या इंटेन्सिटी दाखवत नाहीये. तर बघा, 1 5 10 20 30 इतकं हे आहे टायमिंग. इथे लिहिले बघा, TIME टाइम, आणि दिस इज द इंटेन्सिटी, दिस इज द इंटेन्सिटी. तर अशा पद्धतीने आता हे जे बाकीचे इतर जे टूल्स आहेत, आता स्प्रेइंग गन सोडली तर मॅजिक बॉल्स आहेत, कोल्ड अल्ट्रासाऊंड आहे, गोशा आहे, परत इथे डर्मा हे आहे टूल आहे,
ह्याला काय बोलतात, कोलेजन पेन आहे, परदेन हाय फ्रिक्वेन्सी आहे, देन मास्क आहे. ओके, तर ह्या सगळ्यांचेच एक वेगवेगळं आपलं टायमिंग सेम आहे. प्रत्येकाचं 1 मिनिटापासून 30 मिनिट पर्यंत, आणि प्रत्येकाची इंटेन्सिटी आहे 1 2 3 4 5. आता अनेकदा महिला ही जी हा जो लिफ्टिंग पेन लिफ्टर आहे, किंवा हा घोषा आहे, किंवा मॅजिक बॉल्स आहेत, ओके, ह्याची जी इंटेन्सिटी आहे ना, ही 3 पर्यंत बर्दाश्त करतात. 4-5 पर्यंत शक्यतो महिला नाहीत बर्दाश्त करत. आज मी इतके फेशियल्स केलेले आहेत, परंतु इतकं कुणी बर्दाश्त करतं असं होत नाही. महिला तेवढ्या सहन करत नाहीत. महिला ज्या सहन करतात ना, ते कमीत कमी 1-2, माझ्या स्वतःच्या स्किनवरती जेव्हा मी लिफ्टिंग हा वापरते, हा टूल वापरते, तर माझी इंटेन्सिटी फक्त मला 2च लागते. आता महत्वाचा मुद्दा इथे असा आहे की बघा, आता आपण टूल्स पुन्हा एकदा मोजूयात. आपण कुठल्या कुठल्या टूलचा कमीत कमी 5 मिनिटं आपल्या चेहऱ्यावरती वापरायचे आहेत, कमीत कमी 5 मिनिटं. तर कुठले कुठले टूल आहेत? लिफ्टिंग आहे, आय अल्ट्रासाऊंड आहे, हा अल्ट्रासाऊंड आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8. ओके, ह्या 8 गोष्टींची जरी आपण 5-5 मिनिटं घेतली तरी सुद्धा 40 मिनिटं त्यातच होतात. ओके, 40 मिनिटाची ती सर्व्हिस होते जिथे तुम्ही फक्त टूल्स वापरताय. तर तीच सर्व्हिस होते 40 मिनिटांची. तरी ह्याच्यामध्ये मी फोम धरलेला नाही, स्प्रे गन धरलेली नाही, एक्स्ट्रॅक्टर म्हणजे हा जो डर्मा टूल्स आहे तोही पकडलेला नाही. तर सांगायचा उद्देश काय आहे, एवढा डिटेल व्हिडिओ का मी बनवत आहे? एक तर माझी जी मशीन आहे, किंवा आमच्या सलूनमध्ये जी मशीन आहे, ही 14-1 आहे. तर हे सगळे टूल शक्यतो अनेकदा ॲज पर द रिक्वायर्ड ऑफ द क्लायंट स्किन आम्हाला हे सगळे टूल्स वापरावे लागतात. आणि त्यानंतर फेशियल आहे, बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी. कारण क्लायंटकडून जर आपण पैसे घेतो तर त्याला 100% रिझल्ट देणं, त्याला सॅटिस्फॅक्शनली सर्व्हिस देणं, दॅट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. and that type we have to work, we have to give the service to the client. तर ह्या सगळ्या गोष्टी करणं आहे, आणि म्हणून ह्याचे पैसे घेतले जातात. आता मला सांगा, 50 म्हणजे साधारणतः 1 तास तुम्हाला टूल्स वापरण्यात जातात. साधारण 1 तास तुम्हाला टूल्स वापरण्यात जातात, आणि बाकीच्या गोष्टीला पण अर्धा ते पाऊण तास जातोच जातो. ओके, म्हणजे जे फेशियल 1.5 ते 2 तास चालतं, आणि अतिशय प्रोफेशनल पद्धतीने. बरं, नुसतीच मशीन यूज करतो का? नाही. त्याचबरोबर तुम्हाला अगदी हायड्राचेच प्रोडक्ट यूज करणं आहे. अगदी हायड्राचेच प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्ट थोडेसे आतमध्ये आहेत. सो हायड्राचेच प्रोडक्ट तुम्हाला यूज करणं आहे. या व्यतिरिक्त क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे, स्किनची रिक्वायरमेंट काय आहे, त्यानुसार त्याला क्लायंटकडे. आणि जर आम्ही क्लायंटकडनं एक बिग अमाऊंट घेतो, किंवा एक मॅक्सिमम अमाऊंट घेतो, कारण एवढी जर सर्व्हिस देत असेल तर मी तर 1000-1500 घेणार नाही. कारण ही मशीन जी घेतलेली आहे, हे काही पैसे जास्त झाले होते म्हणून नाही, तर क्लायंटला चांगल्यातली चांगली सर्व्हिस देण्यात यावी. आता क्लायंटला सर्व्हिस देण्यासाठी हीच मशीन का घेतली? कारण तसे रिक्वायर्डेड क्लायंट्स आहेत. जसं की आज महिलांचं एज आफ्टर द 40, त्यांना चीनचा, अंडर डार्क सर्कलचा, स्किन टोन अनइव्हन, हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. आणि ह्या सगळे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला अशा पद्धतीची मशीन वापरणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये बहुतेक सगळे टूल्स आहेत ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरले जातात. ह्याने तुमचे कोलॅजन बूस्ट होतं तुमच्या स्किनमध्ये. ह्याने तुमची स्किन जास्त प्रमाणात डीपली डेड स्किन निघून जाते. सॉरी, पडलं, उचल बाळा ते, नाही तर राहू दे कॅमेरा त्याची. तर ते वापरलं जातं. पिंपल, ॲक्ने स्किन आहे, ॲक्टिव्ह ॲक्ने आहेत, पिंपल्स आहेत, पच्यूल आहेत स्किनवरती, तर त्यासाठी ही अल्ट्रासॉनिक दिली जाते. याच व्यतिरिक्त अल्ट्रासाऊंड स्किनला हायड्रेट करण्यासाठी सुद्धा दिली जाते. आता ह्यासाठी काय लागतं ना, एक प्रॉपर नॉलेज लागतं. विदाऊट नॉलेज, विदाऊट प्रॉपर नॉलेज, विदाऊट एज्युकेशन यू कांट डू. तुम्ही ते करू शकत नाही. त्यामुळे अनेकदा आता पार्लरमध्ये चाल, म्हणजे कालच माझ्याकडे एक क्लायंट आली, नाही ती 1500 घेते, तिने माझ्याकडनं 1700 घेतले, तर मी त्याला काय करू? तो माझा प्रॉब्लेम नाही, हे ना, कोण काय, कोणी फ्रीमध्येही करत असेल. परंतु जर मी क्लायंटकडून पैसे घेते आणि एक प्रॉपर सर्व्हिस देते, तर त्याचे मी पैसे घेते. आणि म्हणूनच मी सांगताना, कोणी तुम्हाला जर हे आज व्हिडिओ मी नसता बनवला, कोण तुम्हाला किती मिनिटं कसले टूल्स वापरते, फक्त तुम्ही ब्लँकली विश्वास ठेवला असता की अरे हा हायड्रा फेशियल केलं. ऍक्च्युली आता तुम्हाला मी हे तेच सांगितलं मगापासून की हे टूल्स कमीत कमी 5-5 मिनिटं वापरणं आहे. ते काय तुमच्या चेहऱ्यावर पडले, ठेवले, काढून ठेवले, पुन्हा एखादा टूल्स काढला, तो चेहऱ्यावरती ठेवला,
काढून ठेवला. अशा पद्धतीने सर्व्हिस होत नाही माय डिअर क्लायंट्स. हे खूप प्रोफेशनली तुमच्या स्किनवरती विथ प्रोडक्ट वापरले जातात. शिवाय हे वापरण्याची सुद्धा, ह्याचे स्ट्रोक देण्याची सुद्धा पद्धत आहे. कसंही फिरवून चालत नाही. अराउंड द माउथ किती इंटेन्सिटी पाहिजे, चिक्सवरती किती इंटेन्सिटी पाहिजे, फोरहेडला किती इंटेन्सिटी पाहिजे, डोळेच्या इथे पण जर तुम्ही आय अल्ट्रासाऊंड फिरवता त्याचे इंडिकेशन्स काय, कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय, प्रोडक्ट्स काय, प्रिकॉशन्स काय, पोस्ट केअर, प्री केअर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आम्ही क्लायंटला हे फेशियल करतो त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. कोणीतरी तुम्हाला खुश करण्यासाठी दुसरी छोटी मशीन असते ज्याच्यामध्ये 5 ते 7 टूल्स असतात आणि त्याला जर तुम्ही हायड्रा फेशियल मशीन आणि कुणी 10-1200 रुपये घेत असेल तर प्रत्येकाची ही वेगळी पद्धत आहे. परंतु एक्झॅक्टली हायड्रा फेशियल मशीन काय आणि ती किती मिनिटं वापरली पाहिजे याचे मी तुम्हाला, तर मला वाटतं मी खूप फास्ट बोलले आणि जेवढं तुम्हाला डिटेलमध्ये सांगता येईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे अगदी मराठीमध्ये. सो बघा तुम्हाला कसं वाटतंय. माझं सलून आहे नवीन पनवेल सेक्टर 4 येथे. आय एम इंटरनॅशनल एज्युकेटेड कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट आणि आय एम मेनी डिप्लोमा कम्प्लिटेड विथ द रिलेटेड विथ द ब्युटी. सो आमच्याकडे 2 पैसे जास्तही घेतले जातात परंतु सर्व्हिस ही 100% आणि चांगली दिली जाते. थँक्यू सो मच.